वेठबिगार प्रथा निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल एन रोकडे. वेठबिगार प्रथा निर्मूलन कायदा 1976 विषयावरील कायदेशीर सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न. वेठबिगार प्रथा निर्मूलनासाठी सक्षम कायदेशीर चौकट उपलब्ध असली तरी तिची प्रभावी अंमलबजावणी न्याय व्यवस्था, पोलीस, कामगार विभाग, महिला व बालविकास विभाग, विधी सेवा संस्था आणि नागरी समाज यांच्या समन्वयित प्रयत्नांवर अवलंबून आहे. पीडितांना तातडीने न्याय, संरक्षण आणि पुनर्वसन मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल एन रोकडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक इंटरनॅशनल जस्टिस मिशन आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेठबिगार प्रथा निर्मूलन कायदा 1976 विषयावरील कायदेशीर सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री रोकडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संतोष बा हिवाळे, इंटरनॅशनल जस्टिस मिशनचे वरिष्ठ विधिज्ञ व स्टेट गव्हर्नमेंट रिलेशन्स प्रमुख प्रेमराज, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप कुंजाळ, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांच्यासह न्यायिक अधिकारी, पोलीस अधिकारी, कामगार विभाग, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, विधी सेवा प्राधिकरण, सरकारी वकील पॅनल, वकील, पॅरालिगल, स्वयंसेवक आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान वेठबिगार प्रथा निर्मूलन कायद्याचा सविस्तर आढावा, मानवी तस्करीची संकल्पना व स्वरूप, वेठबिगार कामगारांची ओळख, बचाव व पुनर्वसन प्रक्रिया, न्यायालयीन कार्यपद्धती, महत्त्वपूर्ण न्याय निर्णय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका तसेच पीडित केंद्रित आणि आघात संवेदनशील दृष्टिकोन यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सहभागी अधिकाऱ्यांना पीडितांचे हक्क, पुनर्वसन व्यवस्था आणि चौकशी व खटल्यातील सर्वोत्तम कार्यपद्धतीबाबतही माहिती देण्यात आली. प्रशिक्षणातील वेठबिगार प्रथेतून मुक्त झालेल्या व्यक्तीच्या अनुभव कथनातून उपस्थितांना वेठबिगार प्रथेची भीषण वास्तवता, पीडितांसमोर आव्हाने तसेच तातडीच्या हस्तक्षेप आणि प्रभावी पुनर्वसनाचे महत्त्व प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळाली. प्रश्नोत्तर सत्र आणि पॅनल चर्चेद्वारे सहभागींच्या विविध कायदेशीर व प्रक्रियात्मक शंकांचे निरसन करण्यात आले. वेठबिगार प्रथा निर्मूलनासाठी आवश्यक असलेल्या बहुविभागीय समन्वय, संस्थात्मक प्रतिसाद आणि पीडित केंद्रित न्यायव्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. यावर्षी वेठबिगार प्रथा निर्मूलन कायदा 1976च्या 50 वर्षपूर्तीचे औचित्य आणि जागतिक मानव तस्करी विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, सन्मान आणि न्यायाचा अधिकार सुनिश्चित करण्याच्या सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणारा ठरला. प्रशिक्षणामुळे सहभागींचे कायदेशीर ज्ञान, कौशल्य आणि संवेदनशीलता अधिक वृद्धिंगत झाली असून वेठबिगार प्रथा व मानवी तस्करी विरोधातील कार्य अधिक प्रभावी, समन्वयित आणि पीडित केंद्रित करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.